माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी बारामतीत शरद पवार यांची भेट घेतली। यावेळी शरद पवार यांच्यासोबत माढाच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी आलो असून सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती अनिकेत देशमुखांनी दिली। अनिकेत देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत। ते माढामधून लढण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र तिथे धैर्यशील मोहितेही इच्छुक असल्यानं पवार कुणाला संधी देणार याकडे लक्ष आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली। उमेदवारी जाहीर झाल्यापासून आपल्यावर कारवाईचा धडाका लावल्याची टीका त्यांनी केली आहे। कपिल पाटलांवर देखील त्यांनी यावेळेस टीका केली। बीड लोकसभेसाठी वंचितकडून अशोक हिंगे पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार असल्याचं अशोक हिंगेंनी म्हणाले। मागच्या 10 वर्षांमध्ये बीडचा काहीही विकास झालेला नाही। निवडणुका आल्या की फक्त भावनेचं राजकारण केलं जातं आणि मतं मिळवली जातात, असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला। अमरावती में लोकसभेसाठी अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आरपीआय गटाकडून एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आरपीआयला पाठिंबा देणार का याकडे आता लक्ष लागलंय। आम आदमी पार्टी महाराष्ट्रात निवडणूक लढणार नसल्याची माहिती आपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजित फाटके यांनी दिली आहे। आपचा पूर्णपणे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। तसंच आम्ही इंडिया आघाडीचे घटक असल्यामुळे आम्ही भाजपला हरवण्यासाठी काम करणार असंही ते म्हणाले। सोलापूर लोकसभेसाठी एमआयएमचा उमेदवार ईदनंतर जाहीर करणार असल्याचं एमआयएमचे शहर अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी म्हटलेलं आहे। पक्षाकडून 5 नावं पाठवण्यात आली आहेत। लवकरच ईदनंतर एक नाव निश्चित होणार असल्याचंही फारुख यांनी म्हटलं आहे। नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये ईव्हीएमसाठी स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेली आहे। या स्ट्रॉंग रूममध्ये व्हीव्हीपॅट मशीन्स आणि ईव्हीएम ठेवण्यात येणार आहे। 15 विधानसभा मतदारसंघांसाठी 15 ते 21 एप्रिल दरम्यान सय्यद-पिंपरी इथल्या गोदामामधून मशीन्स वितरित केली जाणार आहे। त्यांच्या सुरक्षेसाठी स्ट्रॉंग रूम उभारण्यात आली आहे।